हॅलो, मी शर्मिला. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, कालच्या व्हिडिओला तुम्ही माझ्या जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. तर बघा ताईंनो, इथे आता मी हा 2-3 दिवसाचा एकत्र व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे आमच्या घराजवळ एक छोटीशी किट्टो होती, तिच्यासोबत बघा श्री कसा खेळतोय आणि ती देखील पाळलेली असल्यासारखी अगदी मस्त श्रीबरोबर अशी छान खेळत होती. असो, थोडंसं मी तुम्हाला इथे शेअर केलं. तर आता बघा इकडे आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत भन्नाट अशी गावरान सातारी धपाटी आणि जी उसळ आहे चवळीची, तर ती रेसिपी शेअर करणार आहे. आता मी कालच ही रेसिपी शेअर करणार होती म्हणून मी चवळी शिजवलेली होती, परंतु काल काय दुसराच प्लॅन झाला, त्याच्यामुळे मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि आता इकडे सगळ्यात अगोदर मी चवळीची उसळ करणार आहे. तर त्यासाठी बघा कांदा छान असा भाजून घेतला. आता याच्यामध्ये लाल तिखट, घाटी मसाला, त्यानंतर धणाजिरा पावडर, गरम मसाला, हे सगळे जे पावडर मसाले आहेत ते घातले आणि छान असं मिक्स करून घेतलं एकत्र. कसं मसाले चांगले भाजले तर टेस्ट पण चांगली येते भाजीला. थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाल्याची कच्चापणा निघून जातो. आता ही शिजवलेली जी चवळी आहे तर ती मी त्यामध्ये टाकली. वरून थोडीशी कोथिंबीर देखील टाकली. मस्त हिरवीगार कोथिंबीर होती आज माझ्याकडे. आणि बघा अंगाबरोबर थोडं इथे पाणी ठेवलं, कारण काय होतं जेव्हा भाजी थंड होते तेव्हा ते पाणी शोषलं जातं, म्हणून थोडंसं पाणी मी ठेवून दिलं होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा आता इकडे मी धपाट्याचं पीठ मळत आहे. तर ही मी धपाट्याची भाजणी एक 3-4 किलोची एकत्रच करून ठेवत असते. मी पीठ असे एकत्र करून मग धपाटी बनवत नाही. म्हणजे बघा काही काही जणं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ असं एकत्र करून धपाटी बनवतात. पण त्यापेक्षा ही आपण जेव्हा भाजणीची धपाटी बनवतो ती फार चविष्ट लागतात. तर त्यासाठी मी आता इथे भरपूर असा कांदा, कोथिंबीर घातली. त्यानंतर हे हिरवं वाटण, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घातले. त्यानंतर आपले सगळे जे बेसिक पावडर मसाले आहेत, लाल तिखट सोडून बाकी मी ते सगळं या पिठामध्ये घातलं. पीठ असं छान असं मळून ठेवलं. हे पीठ जास्त घट्ट पण नसतं मळायचं आणि सैल पण नाही, मीडियममध्ये असं मी पीठ मळलं. आता बघा मी तुम्हाला इकडे धपाटी जी आहे तर ती मी कशा पद्धतीने थापते तर ते सांगणार आहे. तर आता हा माझा नेहमीचाच धपाट्याचा रुमाल असल्यामुळे त्याला तो तसा पिवळसर कलर आलेला आहे. मी नेहमी हाच एक रुमाल त्याच्यासाठी ठेवून दिला आहे. तर आता इथे कॉटनचा रुमाल घ्यायचा, तुम्ही छोटा जरी घेतलात तरी चालेल. माझ्याकडे छोटा नव्हता म्हणून मी हा मोठाच तयार केलेला धपाट्यासाठी. तर पाण्याचा हात घेऊन मस्त असं याच्यावरती धपाटं थापून घेतलं. तव्याला तेल लावून मग हे असं कपडा जो आहे तो तव्यावरती पालथा केला. आणि बघा माझी ही जी ट्रिक्स आहे ती आजीची आहे, माझ्या पप्पांच्या आईची. ती नेहमी सांगायची आम्हाला की धपाटी भाजताना त्याच्यावर थोडं पाणी टाकून, तेल टाकून मग झाकण मारायचं. तर जे धपाटं आहे ते छान पचलं जातं आणि त्याची चवसुद्धा चांगली येते. पूर्वी मी झाकण नाही टाकायचे धपाटी करताना, परंतु हे आजीची मी जे वाक्य होतं ते माझ्या लक्षात आलं एक वेळ. तर त्यावेळेस मग मी याच पद्धतीने धपाटी बनवायला लागली. बघा ताईंनो, सातारमधील म्हणजेच घाटावरची लोकं कोणतीही असो त्यांना धपाटी आवडत नाहीत असं शक्यच नाही. धपाटं हा जो पदार्थ आहे तो आमच्याकडे अतिशय आवडीने खाल्ला जातो. आता याला मुंबईमध्ये किंवा अजून शहरी भागामध्ये थालीपीठ असं म्हटलं जातं, पण आमच्याकडे धपाटेच बोलतात. तर अशा पद्धतीने छान असं माझं पहिलं धपाटं तयार करून झालं. बघा धपाटी करताना तवा व्यवस्थित तापलेला असावा, टेम्परेचर जे आहे तव्याचं ते नीट असावं. जर तुम्ही तवा व्यवस्थित तापलेला नसला त्याच्यावर धपाटं टाकलं तर ते चिकटून बसतं तव्याला, ते व्यवस्थित उलटलं जात नाही आणि मग धपाट्याचे तुकडे होतात. मग कसं होतं बघा, पहिले 1-2 धपाट्याचे तुकडे झाले की मग आपल्याला कंटाळा येतो की तो पदार्थ बनवायला मन लागत नाही. आता इकडे माझी सगळी धपाटी करून झाली. चांगलं खायचं म्हटलं की मेहनत आली बघा ताईंनो. आता इथे माझ्या किचनचा अवतार बघा,
कसा झाला आहे. आणि धपाटी करायची म्हटलं ना तर नेहमीपेक्षा जास्तच किचन खराब होतो, कारण आपण जेव्हा ते धपाटं तव्यावर टाकतो, पाणी टाकतो, तेव्हा ते किचनच्या टाईल्सवर वगैरे इथे तिथे उडून जातात. तर बघा आता त्यानंतर मी लगेचच इकडे किचन क्लीन करण्यासाठी स्प्रे करते. तर आता माझा अर्बन वाईपचा स्प्रे संपला होता, मग मी इथे जो हॅपी प्लॅनेट आहे माझ्याकडे स्प्रे, तर तोच मी इकडे किचनच्या शेगडीवर केला. त्यानंतर पाठीमागे टाईल्सला जे डाग पडले आहेत तिथे देखील करून घेतला. म्हणजे काय होईल, आता मी ही भांडी साफ करेपर्यंत ती शेगडी टाईल्स वगैरे व्यवस्थित क्लीन होतील. मग जरी ओल्या कपड्यांनी पुसलं तरी निघतात, परंतु मी आता स्वच्छ ते थोडंफार घासणीने घासणार आहे. तर इकडे सगळी भांडी स्वच्छ धुवून घेतली, खरकाटं काढलं त्याच्यातलं आणि बेसिंग साफ करून मग पुन्हा ती जी भांडी आहेत ती घासायला घेतली. माझी भांडी घासण्याची अशीच पद्धत आहे. यामुळे काय होतं, बेसिंगचा पाईप पण खराब होत नाही, म्हणजे चोकअप होत नाही, किंवा काता जो असतो दुसरं म्हणजे तो खराब होत नाही आणि आपल्याला भांडी घासायला कंटाळा येत नाही. अशा ह्या 3 ट्रिक्स मी याच्यामध्ये तुम्हाला बघा ताईंनो सांगितल्या. ह्या मी नेहमी फॉलो करते, तुम्ही देखील फॉलो करा. बघा नक्की तुम्हाला याचा फायदा जाणवेल. तर आता इकडे माझी सगळी भांडी जी आहेत तर ती मी घासून घेतली. भांडी घासून झाली की लगेचच पुढे आता मी माझे किचन ओटा जो आहे तो साफ करून घेणार आहे. तत्पूर्वी बघा काम करत करत आपण थोडंसं आज बोलूया. बघा ताईंनो, पैसा श्रेष्ठ की पुण्य श्रेष्ठ? पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे का? तर बघा, लाखो क्षण मिळतात आयुष्यात, पण योग्य दिशा देणारे क्षण फार थोडे असतात. यशाचं शिखर जर आपल्याला गाठायचं असेल तर प्रचंड आपल्याला मोठ्या प्रमाणावर कष्ट करावं लागतं, संयम बाळगावा लागतो, चिकाटी ठेवावी लागते. मात्र क्षणभराचा गर्व किंवा एक छोटीशी चूक जी आहे ना, ती सुद्धा आपल्याला वरून खाली आणू शकते. म्हणूनच माणसाने नेहमी नम्रतेने वागावे. पैसा कमावणे आवश्यक आहे. अगदी मी म्हणते, जीवनातील कोणतीही गोष्ट पैशाशिवाय शक्य होत नाही, पण पैशापेक्षा पुण्य कमावणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा साठवायला जागा लागते, पण पुण्य साठवायला कुठलीच तिजोरी किंवा जागा लागत नाही. ते आपल्या चांगल्या कर्मामधून किंवा मदतीतून, माणुसकीतून साठत राहते. कमावलेल्या पैशाचं महत्त्व एका मर्यादेपर्यंतच असतं, पण जिथे पैशाची मर्यादा संपते ना ताईंनो, तर तिथूनच पुण्याची खरी किंमत सुरू होते. आयुष्याच्या शेवटी पैसा नव्हे तर आपली चांगली कृत्य आपली ओळख बनतं. म्हणून पैशाबरोबर पुण्यही कमवा, कारण खरे यश हे चांगल्या कर्मातच दडलेलं असतं. तुम्ही कर्म चांगलं करा, तुम्हाला त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल, म्हणजे चांगले फळ देखील मिळेल. तुमचं जर कर्म वाईट असेल ना, तर तुम्ही कितीही देवदेव करा, पूजा करा, व्रत करा, त्याचं तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही. कारण देव पण म्हणतो ना, की बाबा मी तर काही कोणाच्या कर्मानुसारच सगळं काही देत असतो. स्वतःच्या मनाने देवसुद्धा कोणाला काही देत नाही. तुमचं कर्म जितकं चांगलं असेल तितकं तुम्हाला देव देखील भरभरून देईल. तर बघा, अशा पद्धतीने आज कर्म महत्त्वाचं की पैसा महत्त्वाचा, याबद्दल मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत बोलले. तर बघा, कर्म आणि पैसा दोन्हीही महत्त्वाचं आहे. एकमेकांना ते दोन्हीही पूरक आहेत. तर आता इथे तुमच्याशी बोलत बोलत माझी सगळी कामं झालेली आहेत. माझा किचन असा स्वच्छ अगदी नीटनेटका झालेला आहे, साफ करून होता तसा पहिल्यासारखा. इकडे धपाटी करून झाले, उसळ झाली आणि पूर्णपणे किचन क्लीन झाला. आता जेव्हा आम्ही धपाटी बनवतो त्यावेळेस आम्हाला पातळ भाजी करावी लागत नाही, कारण मुलं उसळीबरोबरच भात खातात, दह्याबरोबर ती श्रीचे पप्पा भात खातात. तर त्याच्यामुळे मग असं छान आणि सिंपल सोबत छोटंसंच आज आमचं जेवणाचा बेत होता. तर आता बघा, इकडे मी जेवणासाठी ताट तयार करत आहे. तर बघा, अशी मस्त झणझणीत अशी धपाटी, त्याचसोबत चवळीची उसळ आणि थंडगार असं दही. अगदी मी धपाटी बनवायचं म्हटलं की दही घरीच लावत असते, कारण आम्हाला बाहेरचं दही एवढं टेस्टी पण लागत नाही, किंवा ते पहिल्यापासूनच आम्हाला खायची सवय नाही आहे. घरी येऊन दही लावलं की मनसोक्त खाता पण येतं आपल्याला हवं तेवढं. तर अशा पद्धतीने आता धपाटीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. त्याचबरोबर बघा ताईंनो, मी आता इथे पुढे 2-3 दिवसाचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण इथे श्रीच्या थोड्या गप्पा आहेत यूट्यूबबद्दलच. तो कसा बोलतोय किंवा त्यांनी यूट्यूबवर बघून काय केलेलं आहे
तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता इकडे मी संध्याकाळच्या भाजीची तयारी करत होते. भाजी वगैरे मला चिरायची होती, कोथिंबीर आणलेली नीट करायची होती. त्याचबरोबर म्हटलं चला, श्रीची तब्येत बरी नसल्यामुळे बघा चेहरा त्याचा कसा होता, 2-3 दिवसापूर्वीचाच आहे हा व्हिडिओ. आणि तर मग मी त्याच्यासोबत बोलत होते की बाबा तुला आता बरं वाटतंय का, कसं आहेस वगैरे. कारण बघा, मुलांशी आपण जेवढं बोलू ना तर तेवढं त्यांचं मन देखील हलकं होतं आणि त्यांना कंटाळवाणं वाटत नाही. असं पण तो एवढा कंटाळलेला आहे 8 दिवस स्कूलला नसल्यामुळे. पण डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती, स्कूलला अजिबात पाठवायचं नाही. त्यामुळे असं त्याला बोलण्यामध्ये, खेळण्यामध्ये मी एक 8 दिवस गुंगवत होते. तर त्यांनी बघा ताईंनो, यूट्यूबवरती बघून हातामध्ये जे गॅजेट घालतो ना त्याच्यापासून त्याची शक्ती तयार होते, तर ते पेपरपासून बनवलं होतं. मी ते तुम्हाला पुढे शेअर करते. तो कसा बोलतोय बघा. तुझं ते दाखव ना बनवलेलं स्पायडरमॅनचं. हां, कॅमेऱ्यात दिसतेस काय बनवलंय हे? जोरात बोल ना, काय बोलतोय, ऐकायला येत मला. स्पायडरमॅन काय आहे पण तो स्पायडरमॅन काय करतो त्याने? हां, कसले जाळे? कसल्या जाळ्या? म्हणजे त्याची पॉवर असते ना ती. नेटमध्ये असते काय त्याची पॉवर? हां, ते बनवलंय तू? अरे वा, बघू कसं घालायचं. असं करतो, असा असा. छान आहे की. कोणी शिकवलं तुला? अरे बापरे, युट्यूबला सर्च मारलं तू? यूट्यूबला सर्च मारलं? बघत आहे यूट्यूबमुळे किती फायदे देखील आहेत. तर एवढी छोटी छोटी मुलं जी आहेत तर त्यांना जी गोष्ट येत नसेल यूट्यूबला सर्च मारतात. अगदी खेळण्यामध्ये टॉईज कसे बनवायचे किंवा ड्रॉइंग, स्केच हे देखील तो यूट्यूबवरती सर्च मारून करत असतो. तर मी त्याचे ड्रॉइंग्स देखील तुमच्यासोबत एखाद्या दिवशी शेअर करेन, तो कसा स्केच करतो ते. तर मला तुम्हाला हे शेअर करावंसं वाटलं, त्याचे जे काही गुण आहेत. तर बघा ताईंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत धपाट्याची रेसिपी शेअर केली, त्याचबरोबर पुण्य आणि पैशाबद्दलचे जे विचार शेअर केले, तसेच माझ्या स्त्रीच्या जे काही गुण आहेत अंगी, तर ते देखील मी तुम्हाला शेअर केले. कारण तुम्ही माझी जी यूट्यूब फॅमिली आहे तर ती खूप जवळची आहे, माझ्या फॅमिली मेंबरसारखीच आहे. त्यामुळे माझे सगळे सुख दुःख, अगदी आनंद मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.